क्रिकेटपटू विराट कोहलीनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या कसोटी प्रकारातून निवृत्तीची घोषणा केली. निवृत्तीची घोषणा करताना इंस्टाग्राम पोस्टमध्ये तो लिहितो, कसोटी क्रिकेटपासून दूर जाणं सोपं नाही पण योग्य आहे. या निमित्तानं त्याच्या कसोटी क्रिकेटच्या कारकिर्दीवर एक नजर टाकूया. 14 वर्षांच्या कसोटी कारकिर्दीत विराट कोहलीनं 123 सामने खेळले. 46.85 धावांच्या सरासरीनं 9,230 धावा केल्या. यात 30 शतकं आणि 31 अर्धशतकांचा समावेश आहे. 2011मध्ये वेस्ट इंडिज विरुद्ध कसोटीत पदार्पण केलेल्या विराट कोहलीनं संघाचं कणखरपणे नेतृत्व करण्यापासून ते प्रचंड दबाव असताना उत्तम खेळी करून संघाला जिंकून देण्यापर्यंत कसोटीचं मैदान गाजवलं. 2013मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध जोहानिसबर्ग इथं विराट कोहलीनं 119 आणि 96 धावा पटकावल्या. हा सामना अनिर्णित राहिला, पण भारताला पुढचा बॅटिंग सुपरस्टार मिळाला, विराट कोहली. 2014मध्ये पहिल्यांदा कसोटी सामन्यात भारताचं नेतृत्व करताना विराट कोहलीनं ॲडलेडच्या सामन्यात पहिल्या डावात 115 आणि दुसऱ्या डावात 114 धावा झळकावल्या. भारताला सामना जिंकता आला नाही, मात्र दुसऱ्या डावात 364 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना त्यानं दिलेलं 114 धावांचं योगदान लक्षवेधी ठरलं. 2016मध्ये इंग्लंडचा संघ भारताच्या दौऱ्यावर आलेला असताना मुंबईच्या ऐतिहासिक वानखेडे मैदानावर झालेल्या सामन्यात विराटनं 235 धावांचा डोंगर रचला आणि भारताच्या विजयात मोठं योगदान दिलं. 2018मध्ये ॲजबॅस्टन इथे इंग्लंडविरुद्ध झालेल्या सामन्यात विराटनं इंग्लंडच्या भूमीवर पहिलं शतक ठोकलं. 22 चौकार आणि एका षटकारासह त्याने 149 धावा काढल्या. याच वर्षी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सेंचुरियन इथं झालेल्या सामन्यात समोरचे फलंदाज एकापाठोपाठ एक तंबूत परतत असताना विराट कोहलीनं एकहाती खिंड लढवत 153 धावा केल्या. 2019मध्ये पुण्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत विराटनं काढलेल्या नाबाद 254 धावा हा त्याचा करिअर बेस्ट स्कोअर आहे. त्याच्याच जोरावर या सामन्यात भारतानं 601 धावांचा डोंगर रचला आणि 137 धावांनी विजयही मिळवला. लगेचच विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतानं पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका जिंकून इतिहास रचला. विराटच्या नेतृत्व गुणाचा हा उत्कृष्ट नमुना मानला जातो. कसोटी क्रिकेटमध्ये भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार मानला गेलेला विराट कोहली आता पांढऱ्या शुभ्र गणवेशात खेळताना आपल्याला दिसणार नसला तरी एकदिवसीय क्रिकेट आणि IPLमध्ये त्याच्या बॅटची जादू आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल.